नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, विश्वज्वेलर प्रस्तुत विखुरलेली इतिहासाची पाने या सदरांतर्गत आपण आज आपल्या शेजारील देश नेपाळ या ठिकाणच्या परिस्थितीवरून सद्यस्थिती जी नेपाळमध्ये झालेली आहे त्यावर चर्चा करणार आहोत. तर 2023 या कालावधीमध्ये सुरुवात श्रीलंकेपासून झालेली आहे. तशी तर ती सुरुवात अफगाणिस्तानच्या म्हणजे पूर्वीचा जो गांधार आहे त्या गांधारपासूनच सुरुवात म्हणायला हरकत नाही. जो भारताचा पूर्वी गांधार देश म्हणून ओळखला जायचा, आज त्याला अफगाणिस्तान म्हणतो आपण. त्या ठिकाणी तालिबानी सत्ता आली आणि तिथला कायापालटच होऊन गेला. पाकिस्तान तर आपल्याला माहीत आहे, तो 6 महिन्याला तख्तापलट व्हायची तयारी असते त्या ठिकाणी, त्याचा विषयच नाही आहे. परंतु 2013च्या दरम्यान तालिबान लोकांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तिथला तख्तापलट झाला, तिथली सत्ता बदलली, सगळ्या गोष्टी झाल्या. विशेष म्हणजे 80,000 तालिबानी सैनिकांनी 2.5 लाख अफगाणी सैन्याला हरवलं. हा आश्चर्याचा मुद्दा आहे. त्या ठिकाणचा राष्ट्रपती, पंतप्रधान हे त्या काळामध्ये पळून गेलेत. तशीच परिस्थिती 2023मध्ये श्रीलंकेमध्ये उत्पन्न झाली होती. त्या ठिकाणी अराजकता माजली, असंतोष निर्माण झाला जनतेमध्ये. महागाईचे थैमान घातले होते महागाईने आणि राजपक्ष नावाचे त्या ठिकाणचे जे राष्ट्रपती आहेत त्यांना श्रीलंका, कोलंबो सोडून, श्रीलंकेची राजधानी कोलंबो हे सोडून आज्ञास्थळी पळून जावे लागले. अनेक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, लोकांचे नुकसान झाले, बरेच लोक मृत्युमुखी पडले. अशा अनेक घटना त्या ठिकाणी झाल्यात. आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी 2024ला आपल्या शेजारील पूर्वेकडे असलेला बांगलादेश या ठिकाणच्या बांगलादेशामध्ये श्रीमती बेनिझर भुत्तो यांची सत्ता होती आणि त्यांची सत्ता असलेला तो बांगलादेश एवढा त्या देशामध्ये अराजकता माजली आणि त्या अराजकतेचे टार्गेट हिंदू समाज झालेला आहे त्या ठिकाणी आणि हिंदूंना त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि अक्षरशः हिंदू समाजावर अत्याचार करण्यात आलेले आहेत, महिलावर बलात्कार करण्यात आलेले आहेत. अशा अनेक गोष्टी त्या बांगलादेशामध्ये झाल्या आणि बांगलादेश रुळावर येतो न येतो त्या ठिकाणी युनूस सरकार आलं. श्रीलंकेमध्ये नवीन सरकार स्थापन झालं. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार आलं. हे सगळे सुरळीत होता न होता सध्या नेपाळची परिस्थिती बिघडलेली. नेपाळमध्ये अशाच प्रकारची अराजकता तरुण मुलामध्ये निर्माण झालेली. आता काहीचं म्हणणं आहे की ह्या सर्व घटनामागे जेवढे भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत त्या सर्व देशाच्या या घटनामागे अमेरिकेचा हात आहे. आता तो अमेरिकेचा हात असो, पाय असो, डोकं असो, काय असेल ते असेल, परंतु विनाकारण सर्वसामान्य जनतेचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे. अनेक तरुणी रस्त्यावर उतरलेले आहेत. त्या तरुणांनी नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी मोठा हौदोस घातलेला आहे. त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारी वाढलेली आणि जेवढ्या घटना झाल्या, तालिबान असो,
अफगाणिस्तान असो, श्रीलंका असो, बांगलादेश असो, या ठिकाणी सर्व ठिकाणी बेरोजगारी वाढल्याचा उल्लेख आतापर्यंतच्या इतिहासामध्ये इतिहासकारांनी केलेला आहे. न्यूज चॅनलनी दाखवलेलं आहे की बेकारी वाढल्यामुळे ह्या घटना झाल्या आणि प्रत्येकाला नजरा भारताकडे वळलेल्या आहेत की एक दिवस भारतामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते. आणि साहजिक आहे की भारतामध्ये सुद्धा 2000चा पूर्ण कालावधी गेला आहे इसवी सनमधला. तो जवळपास म्हणजे मोठी भरती अशी कुठल्याच प्रकारची झालेली नाही. सुशिक्षित बेकार हे वाढत चाललेले. उद्योगधंदे सगळीकडेच प्रत्येकजण काही ना काही उद्योग काढतो आहे. कॉम्पिटिशन झालेलं आहे उद्योगामध्ये आणि हीच परिस्थिती त्या नेपाळमध्ये झाली होती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे राजकारणी आहेत नेपाळमधले, त्यांची मुलं मुली वगैरे हे मोठमोठ्या शहरामध्ये, देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन ऐश करतायत, मौज मजा करतायत असं त्यांचा समज आहे किंवा त्यांनी पाहिलं असेल, काय असेल तर असेल. आणि या सर्व गोष्टी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक समजा झाल्या म्हणा किंवा केल्या गेल्या म्हणा. त्याच्यामध्ये पूर्व प्रधानमंत्री जे होते माजी, त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणचं राष्ट्रपती भवन, संसद भवन हे नेपाळमधले पेटवण्यात आलेले. आगीच्या सानिध्यामध्ये सर्वच्या सर्व जळून खाक झालेलं आहे. अनेक मंत्र्यांना मारण्यात आलेलं आहे, काहींना मारहाण करण्यात आली, बरेचसे जण मृत्युमुखी पडलेले आहेत आणि काही लोक, मंत्री वगैरे हे देश सोडून देशाच्या बाहेर गेलेले आहेत. तिथले पंतप्रधान ओलीसुद्धा त्यांनी देश सोडून पळून गेल्याचा उल्लेख आहे. आणि याच धर्तीवर लोकांची मानसिकता भारताच्या दृष्टीने अशी होत आलेली. आता तसं जर पाहिलं तर 2014मध्येच भारतामध्ये खूप मोठी क्रांती झालेली की जे सरकार एकाच समाजाला धरून कार्य करत होते त्या सरकारला उलथून पाडण्यात आलं असं भरपूर जणांचं म्हणणं आहे. काँग्रेस सरकार हे मुस्लिमांना धरून काम करायचं असं प्रत्येक लोक बोलत आहेत, इतिहासकार बोलत आहेत आणि काही टी व्ही चॅनल्ससुद्धा बोलत आहेत. काही नाकारत आहेत, काही मान्य करत आहेत, काही म्हणजे या अपवादात्मक गोष्टी आहेत. आणि असं प्रत्येकाचं म्हणणं होतं की जर समजा भाजप आलं नसतं किंवा भाजपची सत्ता आली नसती तर काही काळात काँग्रेस सरकारने सर्व देश मुस्लिमच्या स्वाधीन केला असता किंवा मुस्लिम राष्ट्र घोषित केलं असतं असं प्रत्येकाचं कल्पना आहे. मग तेव्हापासूनच जागतिक लेवलला भारताच्या आजूबाजूला हे क्रांत्या होत गेल्या असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आणि तरीही सुशिक्षित, बेकारी, महागाई देशामधली काही कमी झालेली नाही. भाजप आले तरी महागाई वाढत चाललेली आहे. जे 26,000, 27,000, 50,000च्या आत सोनं होतं ते सोनं आज लाखाच्या घरात गेलेलं आहे. चांदीसुद्धा कुठे गेलेली. लोकांच्या भावना ह्या वाढत चाललेल्या आहेत आणि होऊ शकतं परत एखादी क्रांती भारतामध्ये होऊ शकते असं प्रत्येकाचं मत हे वेगळ्या प्रकारचं आहे. तरीही अशी कुठली दुर्घटना भारतात होऊ नये, बेरोजगारी खतम करण्याच्या दृष्टीने माझ्याकडे असे काही उपाय आहेत जे मी फोनवर पूर्णपणे सांगू शकत नाही. जेणेकरून राष्ट्राच्या हिताने मी माननीय मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याशी या विषयावर चर्चा करू शकतो. आणि अशा साध्या गोष्टी आहेत जेणेकरून मी मागच्या काल परवाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कर प्रणाली ही नगण्य स्वरूपामध्ये आणायला पाहिजे. आज जी GST 18%, 24% जी GST आहे,
सोन्याला 3% जी एस टी, काही ठिकाणी 15%, काही ठिकाणी 18%, ही जी एस टीचं प्रमाण कमी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जे इन्कम टॅक्स आहे, सेल टॅक्स आहे वगैरे, या सर्व टॅक्सला कमी आचार्य चाणक्याच्या करप्रणालीप्रमाणे किंवा छत्रपतींनी हिंदवी स्वराज्यामध्ये वापरलेली जी करप्रणाली आहे, त्या पद्धतीने करप्रणाली भारतामध्ये जर लागू झाली तर भारत परत एकदा सोने की चिडिया झाल्याशिवाय राहणार नाही. परत भारताला सार्वभौमत्व प्राप्त होईल आणि नक्कीच भारत एक दिवस हा जागतिक लेवलला, आज जशी अमेरिका एक नंबरला आहे, त्याप्रमाणे भारतसुद्धा एक नंबरला येऊ शकतो. फक्त काय करायचं आहे, रुपयाची किंमत वाढवायची आणि डॉलरची किंमत खाली करायची. ती कुठल्या प्रकाराने खाली करायची ते मी सांगू शकतो. पर्यायी मार्ग माझ्याकडे आहेत आणि निश्चितपणे हे केल्याने एवढ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. महागाई कमी होऊ शकते, बेरोजगारी कमी होऊ शकते आणि किमान आजच्या घडीला जे तरुण आहेत बेकार झालेले, जे आजच्या स्थितीमध्ये एजबार होऊन गेलेत, त्यांचा विषय सोडा, परंतु जे वयामध्ये बसत आहेत त्या लोकांना कमीत कमी 50% तरुणांना रोजगार मिळू शकतो, त्यांना नोकऱ्या मिळू शकतात, शासकीय पदावर ते काम करू शकतात, असं माझ्याकडं प्रोसिजर आहे. जेणेकरून बेकारी पूर्णपणे तर नष्ट होऊ शकत नाही, हे मान्य आहे, परंतु 50% तर निश्चितपणे कमी होऊ शकते. हा पर्यायी मार्ग माझ्याकडे आहे. आणि जो आपला दैनंदिन व्यवहारामध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे भाव कमी करण्यात यावेत. दुसरी गोष्ट अशी की माननीय पंतप्रधान मोदी यांनी शब्द दिला होता की विदेशामध्ये असलेला काळा पैसा मी परत भारतात आणेल. त्यांनी तो शब्द जर पाळला तर निश्चितपणे खूप मोठी क्रांती होऊ शकते देशामध्ये. आणि मी तर म्हणतो तेवढं जर झालं तर मग भारत जगातला नंबर 1 देश होईल. भ्रष्टाचार बंद करण्यासाठी सर्व गोष्टीला ऑनलाईन पेमेंट करण्यात यावं, ही सक्ती करण्यात यावी, जेणेकरून भ्रष्टाचार देशातून बंद होईल. आजपर्यंत जेवढ्या बी गोष्टी झाल्या त्या ओपन कॅश पेमेंटने झालेल्या आहेत. ऑनलाईन पेमेंटला सुरुवात झाली की ह्या सर्व गोष्टी 50% कमी होणार हे निश्चित आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, मला ज्यावेळेस बी संधी मिळेल त्यावेळेस मी देश कार्यासाठी सदैव तत्पर राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.